सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे ABMPSC अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार. आज दिनांक 13 जानेवारी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील आजच्या सेशन अंतर्गत आपण कव्हर करणार आहे. जास्त विलंब न करता डिस्कशन आपण सुरू करूया. आजच्या सेशनमधला पहिला इम्पॉर्टंट न्यूज आपण राजकीय घडामोडी अर्थात पॉलिटिक्सशी संबंधित असणारा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल डिस्कस करणार आहे. हा न्यूज का चर्चेमध्ये आहे? रिसेंटली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई या ठिकाणी दिनांक 11 जानेवारी ते 12 जानेवारी या 2 दिवस कालावधीमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं शिबिराचं आयोजन करण्यात आला होता. म्हणजेच या ठिकाणी पहिला प्रश्न तयार होतो, याचं आयोजन कुणी केला होता? तर ह्याचे आयोजक आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. कधी आयोजित करण्यात आला होता? 11 ते 12 जानेवारी. कुठं? मुंबई या ठिकाणी. या शिबिरामध्ये राज्यातील मानवाधिकाराशी संबंधित जे काही प्रकरणं होते, प्रलंबित प्रकरणे, असे 200 पेक्षा अधिक प्रलंबित प्रकरणाचं सुनावणी या शिबिरामध्ये कंप्लीट करण्यात आला होता. आता प्रश्न हा तयार होतो की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, ठीक आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो मानवी हक्काचं जपणूक करण्यासाठी कार्यरत असणारी एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून ओळखली जाते. मग आता कोणता संकल्पना ठेवून हा शिबिर आयोजित करण्यात आला होता असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत ही संकल्पना ठेवला गेला होता. ह्या शिबिराचा उद्देश काय आहे? तर राज्यातील जे काही प्रलंबित खटले आहेत त्या खटल्याच्या सुनावणीसोबतच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना मानवी हक्काबद्दल जागृत करणं आणि स्वयंसेवी संस्थांचे काही प्रतिनिधी असतील त्या प्रतिनिधीशी आणि मानवी हक्क रक्षकांशी संवाद साधणं हे उद्देश ठेवून या शिबिराचं आयोजन करण्यात आला होता. म्हणजेच आयोजक, कालावधी, उद्घाटन, शिबिराचा उद्देश, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे याबद्दल आपण कंप्लीट माहिती डिस्कस केला. यानंतर आता आपण समजून घेणार आहे आपण ते म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. ठीक आहे, ह्याचं तुम्हाला लोगो जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर हा तुम्हाला लोगो देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडंसं मी झूम करून दाखवतो, सर्वांना लोगो दिसेल अशा पद्धतीने. हा लोगो कोणाचा आहे? हा कंप्लीट लोगो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः हे बोधवाक्य कोणाचं आहे? अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं आहे. हे देखील तुम्हाला सगळ्यांना लक्षात राहायला पाहिजे. यानंतर आपण आता समजून घेणार आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल. ठीक आहे, तर बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 मध्ये करण्यात आला होता. ठीक आहे, कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आलाय? तर मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 या वर्षामध्ये हा कायदा करण्यात आला होता आणि याच कायद्यामध्ये 2006 मध्ये सुधारणा करण्यात आला होता. तर या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ठीक आहे, म्हणजे स्थापना कधी झाली आणि कोणत्या कायद्याअंतर्गत झाली हे आपण माहिती घेतली. ठीक आहे, तर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगबद्दल थोडंसं अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करू. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे काही इम्पॉर्टंट आहेत ते. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची घटना जी आहे, स्थापना करत असताना जे कायद्यामध्ये जे काही तरतुदी करण्यात आल्या आहेत, ठीक आहे, तर ती घटना पॅरिसच्या तत्वाशी सुसंगत आहे असं सांगितलं जात आहे. म्हणजे परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला तर कोणत्या तत्वाशी सुसंगत आहे? तर पॅरिसच्या तत्वाशी सुसंगत आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. झालं काय होतं मित्रांनो, 1991 या वर्षामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पॅरिस या ठिकाणी मानवाधिकाराच्या संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिला आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आला होता. त्या कार्यशाळेमध्ये तत्व म्हणजे मानवाधिकाराशी संबंधित तत्व स्वीकारण्यात आले होते आणि आपल्या भारतामध्ये 12 ऑक्टोबर 1993 मध्ये जो आयोग स्थापला गेला होता आणि कायद्यात जी काही तरतुदी करण्यात आले होते तर ते तरतुदी पॅरिस तत्वाशी सुसंगत आहेत. हे तुम्ही सर्वजण लक्षात घ्या. त्या तत्वांना 20 डिसेंबर 1993 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने किंवा आपण त्याला म्हणू युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 134 पैकी 48 या म्हणजे ठराव क्रमांक किती होता? 48/134. ठीक आहे, त्याला समर्थन दिलेलं आहे. मग आता परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील पॅरिस या ठिकाणी जी काही कार्यशाळा झाली होती आणि त्यामध्ये जे काही ठराव पारित करण्यात आले होते, जे काही तत्व स्वीकारण्यात आले होते, त्याला युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने कधी मान्यता दिली किंवा समर्थन दिलं असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही तो तारीख लक्षात घ्याल, 20 डिसेंबर 1993. ठीक आहे, आता तुम्हाला एक सिंपल प्रश्न पडला नसेल तर मी सांगतो. ठीक आहे, मानवी हक्क कशाला म्हणायचा? तर बघा, मानवी हक्क संरक्षण कायदा त्या कायद्यातील कलम क्रमांक 12 मधील
उपकलम 1 मधील उपकलम डी मध्ये जी काही तरतुदी केलेली आहे त्या तरतुदी अंतर्गत मानवी हक्क आपण म्हणणार. म्हणजे लक्षात घ्या, मानवी हक्कांना घटनेने हमी दिलेले जे काही हक्क आहेत किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये समाविष्ट केलेले जे काही हक्क असतील आणि भारतातील न्यायालयाद्वारे लागू करण्यायोग्य जे काही व्यक्तीचे हक्क असतील त्या हक्कांना आपण काय म्हणणार, मानवी हक्क. इज दॅट क्लिअर? सगळ्यांना लक्षात आलं का मानवी हक्काचं डेफिनेशन काय आहे समजून घेतलं. यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासंबंधित जे काही महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची माहिती आपल्याला माहीत असायला पाहिजे. एकूण किती सदस्य असतात हे माहीत असायला पाहिजे. एकूण किती अध्यक्ष असतात, अध्यक्ष एकच असतात पण किती सदस्य असतात, कोण कोण सदस्य असतात हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे अध्यक्ष म्हणून कोण काम करते तर त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. हे सध्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना. सदस्य म्हणून कोण कोण आहेत, डॉक्टर ज्ञानेश्वर मनोहर मुळे आणि त्यानंतर राजीव जैन हे 2 सदस्य आहेत. ठीक आहे. आता जे पदेन सदस्य म्हणून ओळखले जातात किंवा एक्स ऑफिस मेंबर किंवा पदसिद्ध सदस्य म्हणून कोण कोण काम करतात तर अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य म्हणून काम करतात. नंबर 2 जर विचार केला तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य म्हणून काम करतात. कोण आहे सध्याचे, इक्बाल सिंह लालपुरा. ठीक आहे. तिसरे म्हणजे अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य म्हणून काम करतात. सध्याचे कोण आहेत, हर्ष चव्हाण. चौथे म्हणजे महिला आयोगाचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य म्हणून काम करतात. सध्याचे कोण आहेत, रेखा शर्मा. पाचवे म्हणजे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष सध्याचे कोण आहेत, प्रियांक कानुनगो. ठीक आहे. 6वे म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस जर विचार केला किंवा पिछडा वर्ग राष्ट्रीय आयोगात जर विचार केला तर तेही आयोगाचे अध्यक्ष हे देखील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणून ओळखले जातात. त्यांचं नाव आहे हंसराज गंगाराम अहिर. आणि 7वे म्हणजे जे पदसिद्ध सदस्य म्हणून ओळखले जातात विकलांग व्यक्तियोगिले जे मुख्य आयुक्त असतात तर ते पदसिद्ध सदस्य म्हणून कार्यरत असतात. ह्या व्यतिरिक्त राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाशी संबंधित व्यक्तीमध्ये आपल्याला महासचिव देखील माहीत असायला पाहिजे. सध्याचे आयोगाचे महासचिव म्हणून कोण काम करत आहेत तर त्यांचं नाव आहे देवेंद्र कुमार सिंग. ठीक आहे. हे देवेंद्र कुमार सिंग हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे महासचिव म्हणून काम करत आहेत. ह्यांची नियुक्ती 2 मे 2022 रोजी करण्यात आला होता. हे देखील आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती असू द्या. देवेंद्र कुमार सिंग जे आहेत तर ते 1989 बॅचचे केरळ केडरचे IAS ऑफिसर आहेत. हे पण आपल्याला माहीत असू द्या. या पदावरती नियुक्ती होण्यापूर्वी म्हणजे देवेंद्र कुमार यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे महासचिव या पदावरती नियुक्ती होण्यापूर्वी ते कुठं कार्यरत होते तर केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. हे देखील आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. यानंतर आजच्या सेशनमधला दुसरा एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन किंवा न्यूज आपण डिस्कस करतोय आर्थिक घडामोडीशी संबंधित असणारा हा एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे. काय न्यूज आहे, स्वित्झर्लंडमधील डावोस या ठिकाणी जागतिक आर्थिक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. ठीक आहे. तर त्याबद्दल हा एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे. तर लक्षात घ्या, या परिषदेमध्ये हा परिषद कुठं आयोजित करण्यात आला तर स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात आला. स्वित्झर्लंडमधील कुठं, डावोस या शहरामध्ये आयोजित करण्यात आलाय. कोणत्या कालावधीमध्ये तर 16 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली. आणि या परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचं जो शिष्टमंडळ आहे हा शिष्टमंडळ 16 जानेवारी ते 17 जानेवारी असे 2 दिवस या परिषदेमध्ये उपस्थित असणार आहे. ठीक आहे, लक्षात येते सगळ्यांना. तर या परिषदेमध्ये जवळपास वेगवेगळ्या 20 उद्योग समूहासोबत जवळपास 1,40,000 कोटी रुपयेचं करार या परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीने होणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत जर विचार केला तर डावोस या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होणार आहेत. ठीक आहे, हा एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. आकडा किती असणार आहे, 1,40,000 कोटी रुपयेचं करार होणार आहे यामध्ये या परिषदेमध्ये. ठीक आहे. तर आता आपण समजून घेऊया जागतिक आर्थिक परिषद किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे. ही एक खाजगी संस्था आहे मित्रांनो, मात्र या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता दिला गेलाय. ठीक आहे. ह्याची स्थापना कधी करण्यात आली, 1971 मध्ये ह्याची स्थापना करण्यात आली. मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा हे जागतिक आर्थिक परिषद किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं मुख्यालय म्हणून ओळखलं जातं, जिनिव्हा. हे आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती असणं अपेक्षित आहे. या संस्थेचं ध्येय काय आहे तर जागतिक जे काही व्यवसाय असतील, राजकारण असेल, शिक्षण असेल किंवा
इतर क्षेत्रातील व्यक्ती असतील त्यांना एकत्र आणून जागतिक क्षेत्रीय आणि औद्योगिक विकासाला चालना देणं या संस्थेचं महत्त्वपूर्ण उद्देश आहे किंवा ध्येय आहे, हे पण माहीत असू द्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने निमंत्रण दिलेल्या देश यामध्ये सहभागी होत असतात. ठीक आहे. तर या परिषदेमध्ये म्हणजे हा जो परिषद 16 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये स्वित्झर्लंडमधील डावोस या ठिकाणी ही जी काही परिषद होत आहे, या परिषदेमध्ये जगभरातील जवळपास 2,500 व्यक्ती पार्टिसिपेट करत आहेत किंवा सहभाग घेत आहेत, हे पण आपल्याला माहीत असू द्या. ठीक आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ह्याची स्थापना कधी करण्यात आली होती, मुख्यालय कुठं आहे, कोणत्या देशामध्ये आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, ही परिषदेची कालावधी, त्यानंतर कुठं आयोजित करण्यात आला होता, हा महत्त्वपूर्ण करार किती कोटी रुपयाचा आहे करार, हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. चला, यानंतर आजच्या सेशनमधला तिसरा महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन व्यक्तिविशेषशी संबंधित असणारा ते म्हणजे JDUची माजी अध्यक्ष शरद यादव यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालेलं आहे. हा एक व्यक्तिविशेषशी संबंधित असणारा महत्त्वपूर्ण न्यूज आपण डिस्कस करतोय. यांचा जन्म 1 जुलै 1947 मध्ये मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद या ठिकाणी बदई नावाचा जो गाव आहे, तर बदई गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि मृत्यू जर विचारात घेतला तर 12 जानेवारी 2023ला अर्थात काल यांचा मृत्यू झालेला आहे. तर ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल जनता दल युनायटेड या पक्षाशीच ते संबंधित होते. ठीक आहे. म्हणजे कोणत्या राज्यातील राजकारणी होते, म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात, तर बिहारच्या राजकारणामधील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. शरद यादव यांनी 2003 मध्ये एक पक्षाची स्थापना केली होती. ठीक आहे. त्या पक्षाचं नाव काय, जनता दल युनायटेड. ठीक आहे. तर या पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते, तर तुम्ही सांगाल शरद यादव. ठीक आहे. 2003 ते 2016 या कालावधीमध्ये या पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. शरद यादव यांनी जवळपास 7 वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि 3 वेळा राज्यसभेचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. म्हणजे जवळपास 10 टर्म ते खासदार म्हणून काम केलेत, लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून. ठीक आहे. लोकसभेत जर विचार केला तर बिहारमधील मुदेपुरा हा जो मतदारसंघ आहे, लोकसभेचा मतदारसंघ, तर त्या मतदारसंघातून एकूण 4 वेळा ते निवडून गेले होते. त्यानंतर मध्य प्रदेशमधील जबलपूर जो मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातून त्यांनी 2 वेळा निवडून गेले होते. आणि उत्तर प्रदेशमधील बदायूं जो मतदारसंघ आहे, तर त्या बदायूं मतदारसंघातून त्यांनी 1 वेळा निवडून गेले होते. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 4 + 2 + 1 म्हणजेच काय झालं 7. एकूण त्यांनी 7 वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 7 वेळा ते लोकसभेची निवडणूक विजयी झालेले आहेत. अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. शरद यादव हे बहुधा भारतातील जर विचार केला तर असे एक पहिले राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी एक म्हणजे मध्य प्रदेश, दुसरा म्हणजे उत्तर प्रदेश, तिसरा म्हणजे बिहार, म्हणजे या 3 वेगवेगळ्या राज्यातून लोकसभेवरती निवडून गेलेत. ठीक आहे. यानंतर शरद यादव यांचं शिक्षणाबद्दल आपल्याला माहिती घेतोय. तर जबलपूरच्या रॉबर्टसन कॉलेजमधून विज्ञान शाखेमध्ये त्यांनी पदवी मिळवलेला आहे. ठीक आहे. आणि 1999 ते 2004 या कालावधीमध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या मंत्रालयाचे त्यांनी मंत्रिपद भूषवलेले आहे. त्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन असेल, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स असेल, त्यानंतर फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन असेल, असे 3 वेगवेगळ्या विभागाचे त्यांनी मंत्रिपद भूषवलेले. कुणी, शरद यादव यांनी. यानंतर आजच्या सेशनमधला साहित्य कला महोत्सवाशी संबंधित असणारा चौथा महत्त्वपूर्ण न्यूज आपण डिस्कस करतोय, तो म्हणजे राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात राष्ट्रीय युवा महोत्सव रिसेंटली कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे, तर कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी, तर कर्नाटकामधील हुबळी धारवाड या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोणत्या कालावधीमध्ये, तर दिनांक 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कितवा म्हणजे आवृत्ती जर विचारलात, म्हणजे राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आवृत्ती जर विचारला तर तुम्ही सांगाल 26वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे, 26वी. या महोत्सवाचं संकल्पना काय आहे, तर विकसित युवा विकसित भारत हे या संकल्पनेचं किंवा महोत्सवाचं संकल्पना आहे, हे लक्षात घ्या. उद्देश काय आहे, म्हणजे हा महोत्सव आयोजन करण्याचा उद्देश काय, तर देशाच्या सर्व भागातील विविधांगी संस्कृती जी असेल तर ती एकाच मंचावरती आणून एक भारत श्रेष्ठ भारत हा जो काही तत्व आहे तो तत्व अधिक बळकट करण्याचा उद्देश या महोत्सवाचा ठेवलेला आहे. म्हणजे महत्त्वपूर्ण उद्देश आहे या महोत्सवाचा. ठीक आहे. या ठिकाणी यासोबतच एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. दरवर्षी आपल्या भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांची जी जयंती आहे, ठीक आहे, तर ती जयंती
राष्ट्रीय युवा दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यामध्ये आयोजन करतात, तर 12 जानेवारी या दिवशी ह्याचं आयोजन केलं जातो. राष्ट्रीय युवा दिन कोणत्या देशामध्ये, अर्थात आपल्या भारत देशामध्ये. ठीक आहे, चला यासोबत आता आपण समजून घेऊया राष्ट्रीय युवा महोत्सवाबद्दल. ह्याची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्या. जे कोणी प्रतिभावान तरुण असतात त्या तरुणांना राष्ट्रीय पातळीवरील आपली जी प्रतिभा आहे ती प्रतिभा दाखवण्याची संधी मिळायला पाहिजे. यासोबतच त्यांना राष्ट्र उभारणीसाठी प्रवृत्त केलं पाहिजे. यासाठी दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. ठीक आहे, हा जो महोत्सव आहे तो देशाच्या सर्व भागातील वेगवेगळ्या संस्कृतींना एका समान व्यासपीठावरती आणतो आणि एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेने त्यांना एकत्र जोडतो. यानंतर आजच्या सेशनमधला पुरस्काराशी संबंधित असणारा या ठिकाणी अपडेट करायचं राहून गेलं माझ्याकडनं, तर हा जो न्यूज आहे तर तो पुरस्काराशी संबंधित आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कशाशी संबंधित आहे, पुरस्काराशी संबंधित आहे. महत्त्वपूर्ण न्यूज आपण डिस्कस करतोय. ज्ञेय कुलकर्णी हा जो मुलगा आहे या मुलाला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणून हा न्यूज चर्चेमध्ये आहे. तर बघा, ज्ञेय कुलकर्णी कोणत्या जिल्ह्यातला आहे, तर पुण्यातला आहे. बघा, एखादी व्यक्ती चर्चेमध्ये असेल, ती व्यक्ती जर महाराष्ट्राचा असेल तर जिल्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. म्हणजे महाराष्ट्रातली एखादी व्यक्ती जर चर्चेमध्ये असेल तर कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे. एखादी व्यक्ती महाराष्ट्र व्यतिरिक्त एखाद्या दुसऱ्या राज्याशी संबंधित असेल तर मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की ती व्यक्ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे. एखादी व्यक्ती भारताच्या बाहेरील दुसऱ्या देशाशी संबंधित असेल आणि ती व्यक्ती चर्चेमध्ये असेल तर ती व्यक्ती कोणत्या देशाचा नागरिक आहे किंवा कोणत्या देशाशी संबंधित आहे असं परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, ज्ञेय कुलकर्णी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे, तर तुम्ही सांगाल पुणे. ठीक आहे, तर पुण्यातील संस्कृती स्कूल भुकुम कॅम्पस शाळेमधील 9 वर्षाचा ज्ञेय कुलकर्णी जो आहे तर त्या मुलाने 4 वर्षाच्या मुलाचं प्राण वाचवलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या म्हणजे 4 वर्षाच्या मुलाचं प्राण वाचवणं ही जी शौर्याची कामगिरी त्या मुलांनी केलेली आहे, कुणी, ज्ञेय कुलकर्णी यांनी, तर त्याची दखल घेऊन त्या मुलाला म्हणजे ज्ञेय कुलकर्णीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. कधी दिलं जाणार आहे, तर 26 जानेवारी या दिवशी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. आता आपण समजून घेऊया राष्ट्रीय शौर्य पुरस्काराबद्दल. तर बघा, कोणत्याही मुलाने कोणतेही कठीण प्रसंग असू द्या किंवा घटना असू द्या, त्यामध्ये जर लहान मुलाने शूर कामगिरी जर केलं असेल तर त्या शूर कामगिरीचं दखल घेऊन देशातील 16 वर्षाखालील, वयोगट लक्षात घ्या, 16 वर्षाखालील लहान मुलांना म्हणजे असं दरवर्षी जर विचार केला तर जवळपास 25 मुलांना देशभरातील राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केला जातो. ठीक आहे, महाराष्ट्रातला म्हणजे या 25 मुलांमध्ये महाराष्ट्रातला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे ज्ञेय कुलकर्णी. ठीक आहे, हा पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या 1 दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारीला दिला जाणार आहे. हे पण आपल्याला माहीत असू द्या. भारत सरकार आणि बरं, हा पुरस्कार कुणाकडून दिला जातो, तर हा पुरस्कार भारत सरकार आणि भारतीय बाल कल्याण परिषदेकडून हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती, तर 1957 या वर्षापासून हा पुरस्कार दिला जातो. हे पण माहिती आपणा सगळ्यांना असू द्या. ठीक आहे, चला, खूप छान गोंडस मुलगा आहे ना, स्क्रीनवरती त्याचा फोटो देखील तुम्हाला दिसत आहे बघा, ज्ञेय कुलकर्णी यांचा. चला, यानंतर आजच्या सेशनमधला 6वा एक महत्त्वपूर्ण न्यूज आपण डिस्कस करतोय, पुस्तक आणि लेखकशी संबंधित असणारा हा न्यूज आहे. ठीक आहे, म्हणजे एखादं पुस्तक जर चर्चेमध्ये असेल त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे, म्हणजे प्रश्न कसे विचारतात, अमुक अमुक पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा जोड्यालावरती आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. एका बाजूला पुस्तकाची नावं देतील, दुसऱ्या बाजूला लेखकाची नावं देतील आणि तुम्हाला जोड्या लावायला सांगतील. ठीक आहे, तर आता जीवनाचा अर्थ उलगडणारा शून्य नावाचे कादंबरी जी आहे तर ते 2018 मध्ये प्रकाशित झाला होता. कधी प्रकाशित झाला होता, 2018 मध्ये. ठीक आहे, या पुस्तकाचं लेखक कुणी केलेलं आहे, म्हणजे लेखन काम कुणी केलेलं आहे, श्री यम यांनी या पुस्तकाचं लेखनचं काम केलेलं आहे. हे तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचा फोटो देखील दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील की शून्य या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे श्री यम. ठीक आहे, आता हे पुस्तक 2018 मध्ये प्रकाशित झाले, आता 2023 सुरू आहे. परत का चर्चेमध्ये, कारण सकाळ प्रकाशनाकडून या पुस्तकाचं मराठीमध्ये प्रकाशन अनुवाद करून प्रकाशित केलं जात आहे. तर यात मराठीमध्ये कुणी अनुवाद केलेलं आहे, त्यांचं नाव आहे अमेय नातू यांनी मराठीमध्ये या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. म्हणजे शून्य या पुस्तकाचे मूळ लेखक श्री यम आहेत. ठीक आहे, मराठीमध्ये ट्रान्सलेशन अमेय नातू यांनी केलेलं आहे. हे पण आपल्याला माहीत असू द्या.
यानंतर आजच्या सेशनमधला लास्ट बट नॉट द लिस्ट ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज 7वा क्रीडा घडामोडीशी संबंधित असणारा हा न्यूज आपण डिस्कस करतोय, तो म्हणजे हॉकी वर्ल्ड कप आता चर्चेमध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल हा वर्ल्ड कप आजपासून सुरू होतोय. ठीक आहे, म्हणजे 13 जानेवारीपासून 29 जानेवारी या कालावधीमध्ये या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलं आहे? आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलं आहे, हे लक्षात घ्या. कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलं आहे? भारतातील भुवनेश्वर आणि राऊरकेला या 2 ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे, वर्ल्ड हॉकी कप स्पर्धा. तर प्रामुख्याने ओडिसा राज्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे. कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? तर ओडिसा राज्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे, लक्षात घ्या. यामध्ये एकूण किती संघ पार्टिसिपेट करणार आहेत? तर या स्पर्धेमध्ये जगभरातील 16 देश किंवा 16 संघ यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. त्यामध्ये जर विचार केला तर वेगवेगळे 4 गट केलेले आहेत. म्हणजे हॉकी विश्वकरंडक स्पर्धेसाठी जी काही गटवारी केलेली अ ब क ड या 4 गटामध्ये जर विचार केला, अ गटामध्ये कोण कोण आहे? अर्जेंटिना आहे, ऑस्ट्रेलिया आहे, फ्रान्स आहे, दक्षिण आफ्रिका आहे. ठीक आहे. ब गटामध्ये बेल्जियम आहे, जर्मनी आहे, जपान आहे, कोरिया आहे. क गटामध्ये चिली आहे, मलेशिया आहे, नेदरलँड्स आहे, न्यूझीलंड आहे. ड गटामध्ये इंग्लंड आहे, भारत आहे, स्पेन आहे, वेल्स आहे. ठीक आहे, असे एकूण 16 देशातील 16 टीम यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. ठीक आहे. तर आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील की कोणत्या 2 स्टेडियमवरती ह्याचं आयोजन करण्यात आलं आहे? तर एक म्हणजे कलिंगा स्टेडियम, दुसरं म्हणजे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. पहिल्यांदा आपण समजून घेऊया कलिंगा स्टेडियम कुठं आहे. तर कलिंगा स्टेडियम हा ओडिसा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी असणारा हा एक बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल म्हणून ओळखला जातो. आणि दुसरा म्हणजे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये? हा देखील ओडिसा राज्यामध्ये आहे. ओडिसामध्ये राज्यातील राऊरकेला या ठिकाणी हा स्टेडियम आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. या स्टेडियमचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का मित्रांनो? तर बघा, या स्टेडियमची एकूण क्षमता जर विचार केला तर एकाच वेळेस 21,000 प्रेक्षक बसू शकणार आहेत. म्हणजे प्रेक्षक क्षमता किती आहे? 21,000. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा ऑल सीटर फील्ड हॉकी स्टेडियम जर कुठला असेल तर तो आहे ओडिसा राज्यातला राऊरकेला या ठिकाणी असणारा बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. आता एक न्यूज चर्चेमध्ये आहे, ते म्हणजे इंटरेस्टिंग न्यूज आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ जो आहे या विश्वकरंडकामध्ये 2023 या वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे आयोजित करण्यात आलं आहे, या स्पर्धेमध्ये 48 वर्षानंतर जो प्रतीक्षा एक प्रकारे आपल्याला ओढ लागलेले जिंकण्याचा, वर्ल्ड कप जिंकण्याचा हॉकीमधला, ठीक आहे, ते अचीव करतील का? हा एक प्रश्न सगळ्या हॉकीप्रेमिक क्रीडापटूंना, प्रेक्षकांना निर्माण झालेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 13 जानेवारीपासून ते 29 जानेवारीमध्ये ही स्पर्धा कंप्लीट झाल्यानंतर पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, हॉकी वर्ल्ड कप 2023 मध्ये जो भारतीय हॉकी संघ पार्टिसिपेट झाला आहे याचे कॅप्टन कोण आहेत? त्यांचं नाव आहे हरमनप्रीत सिंग, हे कॅप्टनचं नाव आहे. आणि उपकॅप्टन कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे अमित रोहिदास, हे उपकॅप्टन आहेत. हॉकीमध्ये जर आतापर्यंत जर विचार केला, म्हणजे विश्वकरंडक स्पर्धेतील भारताची जर कामगिरी जर विचार घेतला तर 1971 मध्ये स्पेन या ठिकाणी झालेली जी पहिली विश्वकरंडक होता त्यामध्ये भारताने ब्रांझ पदक मिळवला होता. पुढे जाऊन 1973 मध्ये नेदरलँड या ठिकाणी जो झाला होता हॉकी वर्ल्ड कप, ठीक आहे, तर त्यामध्ये विश्वकरंडकमध्ये जर विचार केला तर भारतीय संघाला रौप्य पदक मिळाला होता. ठीक आहे. म्हणजे नेदरलँड संघाकडून भारताची पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव झाला होता. आणि पुढे जाऊन 1975 मध्ये भारताने एक सुवर्ण कामगिरी केली, ते म्हणजे सुवर्ण पदकाला गवसणी घातली. ठीक आहे. कोणत्या वर्षामध्ये घातली भारताने? याआधी जर विचार केला तर म्हणजे 1975 मध्ये. म्हणजे 1975 नंतर 2023 पर्यंत जर विचार केला तर जवळपास 48 वर्षाचा कालावधी आहे. 48 वर्षांनंतर जो आपल्याला प्रतीक्षा आहे ते संपेल का? हा एक प्रश्न चिन्ह आपल्या सगळ्या हॉकी प्रेमींना, प्रेक्षकांना निर्माण झालेला आहे. त्याचं उत्तर लवकरच भेटणार आहे आपल्याला आणि नक्कीच ह्यावेळेस आपणच हा पदक जिंकणार आहे. ठीक आहे. चला, म्हणजे क्रीडा घडामोडीशी संबंधित आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. मित्रांनो, हे होते आजचे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट न्यूज. आय होप सो हा कंप्लीट लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सर्वांनी सांगा. तुम्ही जर पहिल्यांदा हा लेक्चर बघत असाल तर न विसरता ABMPC अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
ठीक आहे, जास्तीत जास्त इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना हा लेक्चर शेअर करा. त्याचं रिझन हा आहे मित्रांनो, आपण फक्त न्यूज डिस्कस करत नाही, त्या न्यूजशी संबंधित ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील या ठिकाणी कव्हर करत असतो. जसं की आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगबद्दल डिटेल डिस्कस केला, म्हणजे प्रत्येक न्यूजमध्ये त्या अनुषंगाने इतर माहिती आपण कव्हर करत असतो. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद. थांबतो या ठिकाणी.